पवार काल पंतप्रधानांना भेटले. त्याला जंतर मंतर म्हणतात, त्याला जंतर मंतर म्हणतात, त्याला जंतर मंतर म्हणतात. पवार मोदी भेट म्हणजे जंतर मंतरवर राज ठाकरे असं का म्हणाले? शरद पवार काल पंतप्रधानांना भेटले. त्याला जंतर मंतर म्हणतात, त्याला जंतर मंतर म्हणतात, त्याला जंतर मंतर म्हणतात. पत्रकारांच्या प्रश्नावर राज ठाकरेंचं उत्तर, याला जंतर मंतर म्हणतात. दिल्लीच्या जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनातील विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीमारानंतर देशभरात केंद्र सरकार विरोधात नाराजीची लाट उसळली. असं असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले. त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या. संसदेतील मोदींच्या कक्षेत ही भेट झाली. त्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांना अगदी हाताला धरून आत आणलं आणि त्यांचं स्वागत केलं. या दोघांचे मनमोकळेपणानं हसतानाचे आणि चर्चा करतानाचे फोटो समोर आलेत. याच भेटीबद्दल आज राज ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आलाय. त्यावर राज ठाकरेंनी अवघ्या 3 शब्दात पण समर्पक उत्तर दिलंय. त्याचीच सगळीकडे सध्या चर्चा सुरू आहे. राज ठाकरे नेमकं काय म्हणाले, त्यांच्या या 3 शब्दांमागे किती सखोल राजकीय अर्थ दडलाय तेच आपण या रिपोर्टमधून पाहणार आहोत. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. दिल्लीत आंदोलन सुरू असताना शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिल्लीत बुधवारी भेट घेतली. त्याबाबत प्रश्न विचारल्यानंतर यालाच तर जंतर मंतर असं म्हणतात असं उत्तर राज ठाकरे यांनी दिलंय. शरद पवार यांच्या बाबत राज ठाकरेंनी हे भाष्य करताच उपस्थित पत्रकारांमध्ये एकच हशा पिकला. एकीकडे जंतर मंतर हे दिल्लीतलं मैदानाचं नाव आहे, तर जंतर मंतर या शब्दाचा अर्थ जादू किंवा किमया असाही होतो. त्यामुळे राज ठाकरेंनी एका अर्थानं शरद पवार हे राजकारणात काहीही करू शकतात असं म्हणत अवघ्या 3 शब्दात प्रतिक्रिया दिली. जंतर मंतर हे दिल्लीतील आंदोलनाचं ठिकाण आहेच. राजकारणात कधी काय होईल, कोणती राजकीय किमया घडेल याचा नेम नसतो असं राज ठाकरेंना यांच्या विधानातून सुचवायचंय. शरद पवार काल पंतप्रधानांना भेटले. त्याला जंतर मंतर म्हणतात. या विधानाचा सर्वात पहिला आणि महत्त्वाचा संदर्भ दिल्लीतील चालू घडामोडींशी जोडलेला आहे. दिल्लीत सध्या नीट पेपर फुटी प्रकरण, परीक्षा पद्धतीमधील कमालीची अनास्था आणि त्यामुळे त्रस्त झालेल्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्या या गंभीर मुद्द्यांवरून जंतर मंतर या ऐतिहासिक मैदानावर उग्र आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन संसदेच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचलंय आणि आंदोलनाला हिंसक वळणही लागलंय. निष्पाप विद्यार्थ्यांवर जोरदार लाठीचार्ज केला. स्वतः शरद पवार यांनी जंतर मंतर मैदानावर जाऊन या आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली, त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या आणि त्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शवला. विरोधक या मुद्द्यावरून सरकारला पूर्णपणे कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत असतानाच अवघ्या 24 ते 48 तासांच्या आत एक अत्यंत अनपेक्षित नाट्य घडलंय. जंतर मंतरवर विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहणारे शरद पवार अचानक संसद भवनात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दालनात पोहोचलेत आणि त्यांनी मोदींची बंद दाराआड चर्चा केली. या 2 घटनांमधील अंतराची आणि वेळेची जी विसंगती आहे त्यालाच राज ठाकरेंनी अत्यंत चपलकपणे जंतर मंतर या शब्दाने अधोरेखित केलंय. म्हणजेच एका बाजूला ज्या जंतर मंतरवर मैदानावर सरकारच्या धोरणाविरुद्ध बंड पुकारलं गेले, तिथून थेट उठून त्या सरकारच्या सर्वोच्च प्रमुखाची गळाभेट घेणं ही जी राजकीय खेळी आहे ती सामान्य माणसाच्या आकलनापलीकडची आहे. आणि हेच दाखवण्यासाठी राज ठाकरेंनी हा टोला लगावलाय. विरोधी पक्ष एकीकडे रस्त्यावर उतरून तीव्र संघर्ष करण्याची तयारी करत असताना दुसरीकडे महाविकास आघाडीचे प्रमुख नेते शरद पवार मोदींना भेटतायत. यावर तुमचं काय मत आहे असा प्रश्न विचारला गेल्यावर राज ठाकरेंनी कोणतीही मोठी प्रस्तावना न करता फक्त 3 शब्दात उत्तर दिलंय की त्याला जंतर मंतर म्हणतात. हे उत्तर ऐकताच बाजूला बसलेले उद्धव ठाकरे आणि समोर उपस्थित असलेले संपूर्ण पत्रकार बांधव यांच्यामध्ये एकच खसखस पिकली आणि संपूर्ण सभागृहात हशा पसरला. राज ठाकरेंनी या संभ्रमाच्या वातावरणावर अत्यंत खोचक भाष्य करत हे स्पष्ट केलंय की जनतेला आणि कार्यकर्त्यांना दाखवण्यासाठी रस्त्यावर आंदोलनाचं जंतर मंतर सुरू असतं, पण पडद्यामागे नेत्यांचे स्वतःचे वेगळेच जंतर मंतर म्हणजे अंतर्गत समझोते किंवा चर्चा सुरू असतात. या भेटीनंतर गदारोळ उडू नये म्हणून शरद पवार यांनी तातडीनं सोशल मीडियावरून स्पष्टीकरण दिलं की त्यांनी पंतप्रधानांची भेट केवळ नीट परीक्षेतील पेपरफुटी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी दिलेली अयोग्य वागणूक, यांच्यावर दाखल झालेले गुन्हे आणि महाराष्ट्रातील शेती क्षेत्रातील गंभीर समस्या आणि शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्या या लोकहिताच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी घेतली होती. पवार यांच्या बाजूने हा तर्क अगदी योग्य आणि संसदीय लोकशाहीच्या चौकटीला धरून वाटू शकतो. कारण विरोधी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यानं जनसामान्यांचे प्रश्न घेऊन देशाच्या पंतप्रधानांकडे जाणं हे लोकशाहीत अपेक्षित असतं. परंतु राज ठाकरेंच्या दृष्टीनं ही केवळ एक वरवरची मलमपट्टी किंवा निमित्त आहे. राज ठाकरे यांचा आक्षेप किंवा उपरोध या गोष्टीवर आहे की जेव्हा देशातील तरुण रस्त्यावर पोलिसांच्या लाठ्या खातात तेव्हा विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सरकारशी संवाद साधण्याऐवजी सरकारला धारेवर धरणं गरजेचं असतं.
जेव्हा तुम्ही एका रात्रीत आंदोलनातून उठून थेट सत्ताधाऱ्यांच्या दरबारात जाता तेव्हा आंदोलनाची धार कमी होते आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये अत्यंत चुकीचा संदेश जातो। हीच संशयास्पद आणि दुटप्पी वाटणारी भूमिका राज ठाकरेंना खटकली आणि त्यांनी पवारांच्या या समन्वयाच्या भूमिकेला जंतर मंतर या उपरोधिक शब्दाखाली आणून उघडं पाडलं। सामान्य जनतेच्या मनातील उद्वेग आणि राजकारणाविषयीची वाढती अनास्था आहे, कारण आज महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेला राजकारण्यांच्या भूमिकेवर विश्वास ठेवणं कठीण झालंय। कारण सकाळी एकमेकांवर टोकाची चिखलफेक करणारे नेते संध्याकाळी एकत्र बसून चहा पितात किंवा अत्यंत महत्त्वाच्या राष्ट्रीय संकटाच्या वेळी संशयास्पद रीतीनं एकमेकांना भेटतात। राज ठाकरेंचे हे 3 शब्दांचं विधान केवळ एका भेटीवरची तात्कालिक टिप्पणी नाही आहे, तर ती आजच्या एकूणच राजकीय संस्कृतीवर केलेली एक अत्यंत गंभीर आणि धारदार टीका आहे। जनतेला असं वाटतं की विरोधक आपल्यासाठी लढतायत, पण प्रत्यक्षात सत्तेच्या सर्वोच्च पातळीवर सर्व ज्येष्ठ नेते एकमेकांशी जोडले जात आहेत। राज ठाकरेंनी पवारांच्या या वागण्याला जंतर मंतर म्हणून जनतेच्या मनातील हा संशय आणि अविश्वास आपल्या खास शैलीत अचूकपणे बोलून दाखवलाय। म्हणूनच दिल्लीतील जंतर मंतर मैदानावरील विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि शरद पवारांची राजकीय जादुई किमया या दोन्ही गोष्टींचा मेळ घालत राज ठाकरेंनी उच्चारलेलं मोदी पवार भेटले यालाच जंतर मंतर म्हणतात। हे वाक्य आजच्या चालू राजकारणाचं सर्वात मोठं आणि जळजळीत वास्तव दर्शवणारं ठरलंय। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।